माणसांनी कसं सुख समाधानी जगलं पाहिजे. तर राम राम मंडळी, मी तुमचा सोन्या व्लॉगर. तर आपला व्हिडिओ लय दिवस झालं काय आलंच नाहीत, पण काय कारण असतं मला काय रोजच्या रोज व्हिडिओ टाकताच येईना. तरी सुद्धा तुमच्यासाठी एक व्हिडिओ काढलाच म्हणलं काढायच पाहिजे. आणि राव तुम्ही म्हणता एवढंच पैसे घेता तळाला, एवढंच बकऱ्याला पैसे घेता. एक दिवस आमच्याबरोबर फिरा म्हणजे तुम्हाला कळेल किती येत नसते त्याच्या मागं. तुम्हाला सांगून कळणार नाही, ते आमच्या जीवालाच माहिती कसं ते येत नाहीत. आणि माणसं आम्हाला म्हणतात तुमचं लय बरं आहे. नाही व आमचं कशाने बरं आहे तवा. एक दिवस फिरा की आमच्याबरोबर. कसं रातभर जर पाऊस झाला ना तर अख्ख्या रातभर आम्हाला त्या पावसात झोपायला लागते. आणि कशानं व आमचं बरं आहे. उन्हात जर गेलं ना, उन्हात ऊन म्हणू नका, पाऊस म्हणू नका, तसलं तर आम्हाला राहायला लागतं. आणि कशानं आमचं बरं आहे होतं. आणि एखाद्याचं वावरात जर बकरं शिरलं त्याच्यात 4 शिव्या खाऊन घ्यायच्या. कशानं आमचं बरं. पण आम्ही आमच्या कष्टाचं कामवतो, कुणाच्या हरामचं कमवत नाही. आईला रेकॉर्डिंग करत करत लागा मी लय लांब गेलो, लागा पुढं गेलो फार. आणि केळं खायची मजाच वेगळी राहणार. भूक लय लागली होती, मला केळं पण खायलाच पाहिजे. आणि कसं आहे, माणसाने लय पण गमंडपणा करू नये. सटवायनं कधी कोणाचं नशीब लिहिलंय ते कोणालाच माहीत नाही. कधी कोण धप्पा देईल, कसा देईल ते सांगता येणार नाही. त्यामुळे कसं आहे, कोणाला नावं ठेवणं हे सगळं सोडून द्या. आणि जाता जाता भेटलं आपल्या पवनशेठची गाठ घेतली. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि तेवढं जाता फॉलो करून जाऊ की राव.